आता सर्वसामान्यांची काळजी वाढवणारी बातमी। महागाई रोज नवे उच्चांक गाठते। अशातच मंगळवारपासून जीएसटीचे नवे दर लागू करण्यात आल्यानं खाण्यापिण्यासह इतर बऱ्याच गोष्टी महाग होणार आहेत। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। 18 जुलै 2022 पासून घरगुती वापराच्या अनेक जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी लागू करण्यात आला आहे। त्यामुळे सामान्य माणसाचा खिसा आणखी खाली होणार आहे। त्यामुळे काही पॅकबंद अन्नधान्य आणि खाद्यान्नांच्या किमती वाढणार आहेत। दैनंदिन वापरातील या वस्तू महाग झाल्यानं त्याचा आर्थिक बोजा थेट ग्राहकांवर पडणार आहे। ग्राहकांना पॅक, सीलबंद, लेबल लावलेल्या अनेक रोजच्या वापरातील वस्तूंसाठी ज्यादा दाम मोजावे लागणार आहेत। यामध्ये दही, ताक, पनीर, पीठ, सोयाबीन, मटार, गहू आणि अन्य धान्य महाग होणार आहे। या सर्वांवर आता 5% जीएसटी मोजावा लागणार आहे। यासोबतच 5,000हून अधिक भाडं असलेली रुग्णालयाची खोली, 1,000 रुपये दररोजचं भाडं असलेली हॉटेलमधील रूम यांच्यासाठीही जीएसटी ग्राहकांना द्यावा लागणार आहे। गेल्या महिन्यात जीएसटी परिषदेच्या बैठकीत ही जीएसटी लावण्याची शिफारस करण्यात आली होती। सरकारच्या मंजुरीनंतर टेट्रापॅकमधील दही, लस्सी आणि ताकावर 5% जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सीलबंद दही, लस्सी आणि ताक तयार पीठ जीएसटी परिघात आणण्याची ही पहिलीच वेळ आहे। ब्लेड, कागद, कात्री, पेन्सिल, शार्पनर, चमचे, काटा चमचा, केक सर्व्हर्स, नकाशे, चार्ट, ॲटलेस यावरील जीएसटीत सरकारनं वाढ केली आहे। या निर्णयामुळे या वस्तूंवर 12% ऐवजी आता 18% जीएसटी अदा करावा लागणार आहे। एवढंच नाही तर या निर्णयामुळे एलईडी लाईट्स आणि लॅम्पचे दरही वाढण्याची शक्यता आहे। याशिवाय प्रत्येक दिवसासाठी 1,000 रुपये आकारणाऱ्या हॉटेल्स, 5,000 रुपये भाडं असणाऱ्या रुग्णालयातील खोल्यांवरही जीएसटीची गाज पडणार आहे। त्यामुळे दैनंदिन वस्तूच नाही तर सर्वच क्षेत्रावर या निर्णयाचा व्यापक परिणाम दिसून येईल। रस्ते, पूल, रेल्वे, मेट्रो, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि स्मशानभूमी यासारख्या काही सेवांवरही सध्याच्या 12%वरून 18% पर्यंत कर आकारला जाईल। ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह।